CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात स्टाफ नर्सच्या 78 जागांसाठी पदभरती प्रक्रिया पार पडली होती। यातील गुणवत्ता यादीनुसार पात्र उमेदवारांना त्यांच्या सोयीनुसार पदस्थापना देण्यात आली। जिल्हा परिषद कार्यालयात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते यांनी निकषानुसार प्राधान्यक्रम देत समुपदेशन करून इन कॅमेरा पदस्थापना निश्चित केली आहे। नियुक्ती आदेशानंतर लवकरच हे सर्व कर्मचारी आरोग्य सेवेत रुजू होणार आहेत। NHM अंतर्गत ज्या स्टाफ नर्सच्या पोस्ट सँक्शन झाल्या होत्या त्याचा आम्ही जाहिरात काढली होती 78 पदांची। तर त्यामध्ये पात्र असलेल्या आणि मेरिटनुसार आपण आज समुपदेशनानं पोस्टिंग देत आहोत। असं समुपदेशन घेणं गरजेचं नाही, परंतु सगळ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमाने आणि त्यांच्या सोयीनुसार पोस्टिंग मिळाव्यात याकरता इन कॅमेरा आपण आज समुपदेशन घेत आहे आणि पोस्टिंगचं प्लेस निश्चित करत आहे। 2 दिवसानंतर शिवसाहेबांच्या सह्या झाल्या की आदेश पण निर्गमित होतो। या ठिकाणी प्राधान्य देण्यात होते की प्राधान्य असं आहे की मे 2014 किंवा 15चा GR असेल त्याच्यामध्ये शासनानं समुपदेशन करताना प्राधान्यक्रम ठरवला आहे, ज्यामध्ये हृदयविकार, कॅन्सर, अपंगत्व, अपंग पालकाचे पॅरेंट्स, विधवा, परित्यक्ता यांना समुपदेशनात प्रथम प्राधान्य देण्यात यावं असं आहे। ते आपण पहिले जाहीर केलं, परंतु अपंग आणि कॅन्सरग्रस्त कोणी आढळलं नाही। एक विधवा महिला आढळली, त्यांची आपण डेथ सर्टिफिकेट, मॅरेज सर्टिफिकेट व्हेरीफाय केलं आणि त्यानुसार त्यांना पहिलं प्राधान्य देण्यात आलं होतं। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।